कोरेगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झालेल्या तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या फलकावरील राजमुद्रा पडलेल्या अवस्थेत आहेत। याशिवाय प्रशासकीय कार्यालयासमोर संविधान उद्देशिकाही लावण्यात आली नाही। ही लाजिरवाणी बाब असून संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर नसल्यास प्रांत व तहसीलदारांनी राजीनामा देऊन कोरेगावातून चालते व्हावे। येत्या 2 दिवसात फलकावर राजमुद्रा व संविधान उद्देशिकाही लावली नाही तर तहसील व प्रांत कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा पीपल्स रिपब्लिक पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी दिला आहे। कार्यालयात येत असताना आपला जो बोर्ड लावला मी कार्यालयाचा तहसील आणि प्रांत त्याच्यावरची राजमुद्रा जवळजवळ 3 महिने झाले पडून त्याच्यावरती राजमुद्रा लावलेली। दुसरी गोष्ट कलेक्टर ऑफिसचा एंट्रन्स असेल किंवा झेडपीचा एंट्रन्स असेल त्याच्या बाहेर संविधान उद्देशिक आहे आणि आपलं कार्यालय चालू होऊन आता एवढे म्हणजे महिने झाले त्याच्यावरती संविधान उद्देशिक आहे। दुसरं महापुरुषांचे फोटो नाहीत तर महापुरुषांचे फोटो आतमध्ये येत असताना संविधान उद्देशिका यांची राजमुद्रा पडली 3 महिने झाले। ती राजमुद्रा ॲक्रेलिकमध्ये बसवा आता प्रांतसाहेब म्हणले आणि ती स्टीलची बसवणार आहे पण ती स्टीलची येईपर्यंत कमीत कमी ते कशात केली त्याच्यात तरी बसवा अशी विनंती करायला लागली। 1-2 दिवसात साहेब हे झालं पाहिजे आणि ह्याच्यासारखा मोठा अपमान नाही आणि एवढ्या मोठ्या पदावरती आपण काम करताय आणि दररोज सगळेजण तिथनं येत आहे। आपण 3 महिन्यात जर आपल्याला राजमुद्रा पडलेली दिसली नसेल तर मोठी लोकांनी 2 दिवसात आणि संविधान उद्देशिका भले तुम्ही साध्या प्रिंटमध्ये लावा परत तुम्हाला कधी जमेल त्यावेळेस तेवढी एक लावली नवीन मागताय आणि संविधान उद्देशिका आपल्या कार्यालयाच्या बाहेर किंवा कार्यालयामध्ये कुठंच नाही। जिल्हा परिषदेला आपल्या आहे झेडपीच्या बाहेर किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आहे म्हणजे केबिनमध्ये आहे आपण बाहेर माझ्या मते सगळ्या कार्यालयात आहे। आपण काय करू अजून यांचं बरंचसं काम व्हायचं आहे आपण काय कार्यालय चालू होण्याआधी संविधान उद्देशिका लागणं आम्हाला अपेक्षित आहे। कसं आहे इलेक्शन कारण त्याच्यावरतीच अख्खा आपला देश सगळ्या राज्य सगळं त्याच्यावर आहे। पण कसं इलेक्शनसाठी खाली ते इलेक्शन घेणं शक्य नव्हतं आणि तो पूर्ण नव्हतं उद्घाटन सुद्धा घेतलं नाही अजून आपलं रूम हॉल बरंचसं काम आमची फक्त विनंती एवढी राहील संविधान उद्देशिका आपल्या कार्यालयात येताना उद्देशिका राहील राजमुद्रा ती राजमुद्रा पडून 3 महिने झाले। राजमुद्रा त्याची कसं त्यांनी ती ॲक्रेलिकची आणली होती आम्ही मेटलची घेतली त्याला जवळपास 50,000 रुपये तर आता काय ऑफिसला काही खर्च देत नाही आणि तो आमची इच्छा काय भले आता तात्पुरती लावा तुमची मेटलची वेळेस नवीन लावा पण आता ते रिकामं दिसते सगळे लिहिले त्याच्यावरती राजमुद्रा आज मी काही कामानिमित्ताने प्रांत कार्यालय तहसील कार्यालय कोरेगाव या ठिकाणी आलो होतो। इथं आल्यानंतर अतिशय दुर्दैवी बाब माझ्यासमोर आली की इथं जे तहसील आणि प्रांत कार्यालयाचं फलक लावलेलं आहे त्याच्यावरची राजमुद्रा पडलेली आहे। गेले 3 महिने झालं ही राजमुद्रा पडलेली आहे। तहसीलदार आणि प्रांतसाहेब याच पॅसेजमधून आत कार्यालयात जातात पण त्यांना ही राजमुद्रा पडलेली दिसलेली नाही आणि याच्यापेक्षा लाजिरवाणी बाब अशी आहे की हे कार्यालय चालू झालं पण इथं संविधान उद्देशिका जसं कलेक्टर ऑफिस असेल किंवा जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर संविधान उद्देशिका मोठ्या याच्यात लावलेली आहे तर या कार्यालयात मात्र असं काही दिसत नाही आहे। ज्या संविधानावरती हा देश चालतो ज्या संविधानावरती हे सगळे पदाधिकारी मंत्री किंवा एक सरकार चालतं त्या संविधानाला इथं नेमका काय दर्जा आणि काय स्थान आहे याचा उलगडा प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेबांनी करावा। जर आपण संविधान आणि बाबासाहेब मानत नसाल तर कृपया राजीनामा देऊन आपल्या घरी जावं। आम्हालाही अशा अधिकाऱ्यांचं इथं काही काडीमात्राची आम्हाला गरज नाही आहे। जो बाबासाहेब आणि संविधान मानेल अशाच अधिकाऱ्यांनी या कार्यालयात येऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करावी असं मी या ठिकाणी आव्हान करतो। आणि जर 2 दिवसाच्या आत संविधान उद्देशिका आणि राजमुद्रा जर आपल्या कार्यालयात लावलेली दिसली नाही तर टाळे ठोकं आंदोलन या ठिकाणी मी आणि माझे कार्यकर्ते करू। त्या 2 दिवसांनी जरी त्यांना जाग नाही आली तर नुसते टाळे ठोकून आम्ही शांत बसणार नाही। आम्ही पण बाबासाहेबांच्या औलादी आहोत। संविधानाचा जो मान सन्मान करणार नाही त्याची जागा कशा पद्धतीने दाखवायची
हे सातारा जिल्ह्याला आम्ही दाखवून देऊ. साठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.